जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी जानेवारी पगार पेन्शनसोबत हे 5 लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत आहे। काय आहे ती बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, केंद्र सरकारच्या धर्तीवर सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता 53% मिळावा या संदर्भातला निर्णय अजूनही प्रलंबित आहे आणि या मागणीसाठी राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघानं मुख्यमंत्र्यांच्या दरबारी धाव घेतलेली आहे। या मागणीसाठी महासंघाकडून अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेले असून महागाई भत्ता जो आहे तो महागाई भत्ता त्वरित लागू करावा अशी मागणी गर्दी कुलते यांनी दिलेली आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2024 पासून 3% वाढ करण्यात आलेली आहे आणि यामुळं केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांना महागाई भत्ता 53% झालेला आहे। महाराष्ट्रातील भारतीय सेवेतील जे अधिकारी जे आहेत, राज्य शासनाच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी जे आहेत त्यांना ही वाढ पूर्वलक्षी प्रभावानं यादी लागू झालेली आहे। केंद्र शासनानं राज्यात महागाई भत्ता वाढ देण्याचं राज्य शासनाचं प्रचलित धोरण असल्यामुळं राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त वेतनधारकांना, कुटुंब निवृत्त वेतनधारकांना केंद्र शासनाप्रमाणे 1 जुलै 2024 पासून 3% महागाई भत्ता वाढ, घरभाडे भत्ता वाढ द्यावी या संदर्भातला निर्णय राज्य शासनानं विनाविलंब घ्यावा या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या आठवड्यामध्ये या संदर्भातला निर्णय होणार आहे। त्यामुळे जानेवारी पगार पेन्शनसोबत जुलैपासूनची थकबाकी महागाई वाढीचा प्रत्यक्ष लाभ जो आहे तो जानेवारीपासून आणि घरभाडे भत्ता वाढ जी आहे ती 1% वाढ मिळणार आहे, कारण महागाई भत्ता 50%च्या पार झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता 1% वाढवण्याचा निर्णय या अगोदरच झालेला आहे। त्यामुळं महागाई भत्त्याचा वाढीचा निर्णय झाल्यापाठोपाठ लगेचच घरभाडे भत्ता वाढ जी आहे ती देखील मिळणार आहे आणि कर्मचारी, पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार आहे। त्यामुळं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हे महत्त्वपूर्ण असे 3 लाभ मिळणार आहेत आणि पेन्शनधारकांना जे लाभ आहेत म्हणजे महागाई भत्ता, थकबाकी आणि महागाई भत्त्याचा प्रत्यक्ष लाभ जो आहे तो जानेवारी महिन्यापासून मिळणार आहे। त्यामुळे त्यांनाही हे 2 लाभ अनुज्ञेय होणार आहेत। त्यामुळे निश्चितच जानेवारी महिना सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना चांगला असणार आहे, त्यांना ही आनंदाची बातमी मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।